खरं तर केअर फॉर यूचे खूप आभार मानेल तेवढे कमी आहे. कारण की जे अनाथ मुलं आहे, जी बेघर मुलं आहे, ज्यांना कुठलाही आधार नाही आहे, त्यांना आधार देण्याचं काम ही केअर फॉर यू संस्था खूप अग्रेसिव्ह आहे. कारण की केअर फॉर यू संस्थेबरोबर गेले मी 2.5-3 वर्षापासून जुडलो गेलो आहे. मला असं वाटतं आहे की आपण योग्य माणसाला किंवा योग्य संस्थेला मदत करत आहे आणि त्या मदतीमध्ये खरं तर मदत योग्य माणसापर्यंत पोचते याचा खरं तर मला स्वतःला एक गर्व वाटत आहे. माझ्या माहितीनुसार मानवाला काहीतरी देणं लागतं, ते हेतूने निश्चित ही संस्था खूप चांगलं काम करत आहे आणि इथून पुढेही चांगलं कराल ही अपेक्षा आहे. ह्या संस्थेबरोबर निश्चित आम्ही पण कायम सढळ हाताने त्यांना सहकार्य करू एवढीच भावना व्यक्त करतो. आणि त्या संस्थेमध्ये एक मतिमंद मुलगा होता आणि त्या मुलाला माझ्या मनानुसार त्याला काहीच त्याला जीवन कसं जगायचं किंवा त्याचा श्वास त्याचं जीवन होतं. पण त्या संस्थेने त्या मुलाला त्या पात्रतेवरती नेलं. म्हणजे ते कसं की त्या सॉन्ग आपण विचार करा की समजा एखादा मतिमंद मुलगा आहे किंवा मंद मुलगा आहे, त्याला सॉन्ग गायला लावायचं तर कसं गायला लावायचं. ह्या संस्थेनं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की मतिमंद मुलाला म्हणजे त्याला कसलंच हे नव्हतं, सेन्सेस नव्हते, पण त्या व्यक्तीला खूप चांगल्या लेवलला त्यांनी ते सॉन्ग गायला लावलं. आणि ते व्यक्तींचं सॉन्ग गात असताना मला असं वाटलं की ही संस्था किंवा मानव म्हणजे वेड्या मुलाला सुद्धा मानव हा चांगला करू शकतो. माझ्यासमोरचं ते जिवंत उदाहरण आहे. मी गेले 2 कार्यक्रम मी त्यांचे अटेंड केले. एकदा मला वाटतं एक सिंगिंगचा कार्यक्रम होता आणि दुसरा मुलांचा गाण्याचा कार्यक्रम होता. दोन्ही कार्यक्रम मी त्यांचे अटेंड केले आणि त्यांच्या वर्धापन दिनाला सुद्धा मी गेलेलो 1-2 वेळेस. मला खरं तर त्यांचं खूप कौतुक करणं तेवढं कमी आहे. कारण की सर्व तरुण मुलं मुली किंवा त्यांचे परिवार या संस्थेला खूप मनापासून मोलाचं योगदान देत आहे. तर निश्चित मी जोपर्यंत आम्ही ह्या पृथ्वीतलावरती असेल किंवा आम्ही तोपर्यंत निश्चित आम्ही ह्या संस्थेला चांगलं मदत करू एवढंच सांगतो. देव सर्वांनाच देतो असं नाही आहे किंवा देव सर्वांनाच मोठं करतो असं पण नाही आहे. पण मी एवढंच सांगेन की ह्या पृथ्वीतलावरती जो माणूस जन्माला येतो तो काय येताने सोन्याची ताटली घेऊन येत नाही. पण निश्चित तुम्ही ज्या सढळ हाताने आपण एखाद्या रिकाम्या हाताला ज्यावेळेस मनापासून मदत करतो त्यावेळेस निश्चित आपल्याला परमेश्वर रिटर्नही तेवढ्याच पटीत देत असतो. आणि मला असं वाटतं की ते निराधार आहे, त्यांना कुणीच नाही आहे, त्यांना कसलाच आधार नाही. त्यांना आधार देण्याचं काम मानव म्हणून तरी मी म्हणतो केलं तर वावगं ठरणार नाही. मी एवढा संदेश देईन की तुम्ही ह्या संस्थेला खूप मनापासून मदत करा आणि संस्था खरंच म्हणजे त्यांचं प्रोग्रेस छान आहे. म्हणजे त्यांनी विजन केलेलं आहे 2024 ते 2028ला काय, 28 ते 2032ला काय, 35 ते 40ला काय. त्यांनी जे विजन केले ते लाँग विजन आहे आणि त्या मुलांना त्या पटीत ते घेऊन चालले आहे. गेल्या 3 वर्षामध्ये मला 36 महिने म्हणजे अनुभव आला आहे. तो खूप सांगण्याजोगा आहे आणि योग्य नाही आहे. आपण आपल्या घरातल्या 2 मुलांना सांभाळायला खूप आपल्याला असं वाटतं की एखादा मुलगा त्याला द्यायला योग्य होतं. मतिमंद, अंध, त्याच्यानंतर बाकीचे अनाथ मुलं ते यांना जे सांभाळतात त्याचं खरं तर इज अ नॉट जोकिंग. म्हणजे खूप ते फार ह्याचं काम आहे, त्यांचं कौतुकास्पद काम आहे. ह्या क्षेत्रात येतात म्हणजे त्यांना आमच्यासारख्या माणसांनी प्रमोट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण की शासनाच्या पेक्षाही खूप चांगलं काम ह्या संस्थेकडे पाहिलं की अक्षरशः जाणवतं. आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो की निश्चित याची दखल शासन लेवलला कालांतराने का होईना, भविष्यामध्ये का होईना निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही एवढं माझं अंतर्मन सांगते. माझ्या वतीने, माझ्या बारणे कुटुंबाच्या वतीने व माझ्या शिलोर ग्रुपच्या वतीने, सर्व कामगार बंधू भगिनींच्या वतीने मी ह्या केअर फॉर यूला खूप अंतःकरणापासून मनापासून अगदी शुभेच्छा देतो. या संस्थेचं कार्य इथून पुढे भविष्यकाळासाठी खूप जोमाने आणि जिद्दीने आणि ताकदीने पुढं जावं, गोरगरिबांची यांच्या हातून सेवा करू एवढी श्री पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.